शिवसेना शिंदे पक्षाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे। महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेनंतर यांच्यात बंडखोरी होईल आणि महाविकास आघाडी तुटल्याची घोषणाही उद्याच होईल असं भाकीत शिरसाट यांनी वर्तवले। महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी नसल्याची माहिती राऊतांनी दिली। 1-2 जागा होत्या त्याबाबत कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या, मात्र आता सर्व वाद दूर झाले असून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जागा वाटपाची माहिती दिली जाणार असल्याचं राऊतांनी म्हटले। मात्र महाविकास आघाडीत सांगली, भिवंडी आणि मुंबईतल्या जागांचा तिढा सुटला का, या जागा कुणाला मिळाल्या याचं चित्र उद्याच स्पष्ट होईल। नाशिकच्या जागेवरून महायुतीत गुंता वाढतच चाललाय। हेमंत गोडसे आणि भुजबळांऐवजी आता वेगळ्या पर्यायांचा विचार सुरू आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। भाजपकडून नवा सर्व्हे करत 3 नव्या नावांची संघ परिवाराकडून चाचपणी करण्यात येते। राहुल टिकले, माणिकराव कोकाटे आणि अजय बोरस यांची नावं चर्चेत आहेत। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। हिंगोली लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या 3 पैकी 2 बंडखोरांशी मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड आणि श्रीकांत भारती यांनी काल चर्चा केली। तब्बल 5 तास चर्चा केली, तसंच युतीचा धर्म पाळण्याच्या सूचनाही केल्या। त्यावर दोन्ही बंडखोरांनी वेळ मागितली असून कार्यकर्त्यांशी चर्चा करून ते आज निर्णय घेणार आहेत। साताऱ्यात आज महायुतीचे 3 मेळावे होतात। कराड, वाई आणि शेंद्रे इथे महायुतीचे मेळावे होतात। मात्र अजूनही साताऱ्यात महायुतीकडून उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही। साताऱ्यातून महायुतीकडून लोकसभा लढवण्यासाठी उदयनराजे भोसले इच्छुक आहेत। त्यांनी दिल्लीत जाऊन अमित शहांची भेट घेतली होती, मात्र अजूनही साताऱ्याची उमेदवारी जाहीर झालेली नाही। बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे लोकसभा निवडणूक प्रमुख तथा माजी आमदार विजयराज शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यावर आज अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे। विजयराज शिंदे आज आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेतील, तर महाविकास आघाडीत काँग्रेसच्या ज्ञानेश्वर पाटील यांच्या भूमिकेकडेही लक्ष लागले। धाराशिवचा उमेदवार बदला या मागणीसाठी शिंदेच्या सेनेतील कार्यकर्ते आक्रमक झालेत। धाराशिवची जागा राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना दिली आहे। याला विरोध करत आज हजारो कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मुंबईच्या दिशेने निघालेत। हे सर्व कार्यकर्ते वर्षा बंगल्यावर जाऊन शक्ती प्रदर्शन करणार आहेत। अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपचे माजी आमदार नारायण गव्हाणकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। घराणेशाहीला उमेदवारी अर्ज दाखल करत त्यांनी अनुप धोत्रेंना आव्हान दिले। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रदेश स्तरावरून त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। गव्हाणकर यांची मनधरणी करण्यात यश येतं का हे पाहावं लागेल। विजय वडेट्टीवारांनी प्रकाश आंबेडकरांना उपरोधिक टोला लगावलाय। आम्ही त्यांना साक्षगंध होण्यापूर्वीच पसंत केलं होतं। त्यांना हुंडा अपेक्षित हवं होतं, त्यासाठी चर्चा करायला हवी होती। मात्र अपेक्षित हुंडा न मिळाल्यानं लग्न तोडलं असावं असा टोला वडेट्टीवारांनी लगावलाय। कालच आंबेडकरांनी पटोलेंचा प्रस्ताव म्हणजे वराती मागून घोडे असल्याचं म्हटलं होतं।